आज मी बनवत आहे मस्त असे चटपटीत आणि झणझणीत वांग्याचे भरीत। त्यासाठी येथे मी भरताची मोठी वांगी घेतली आहेत। अशा प्रकारे चिरा देऊन वांगी आतमध्ये किडकी वगैरे नाहीत हे पाहून घ्यायचे आहे। वांग्याच्या वरच्या सालाला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचे आहे, म्हणजे वांगी पटकन भाजतील आणि सालसुद्धा पटकन निघेल। अशा प्रकारे गॅसवर जाळी ठेवून वांगी सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायची आहेत। एक मध्यम आकाराचा कांदा, तसेच एक मध्यम आकाराचे टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे। गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये थोडेसे तेल घालून जिरे, मोहरी आणि चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा पटकन लाल होण्यासाठी यामध्ये थोडे मीठ घालून घ्यायचे आहे। तसेच पाव चमचा हळद आणि चवीनुसार कांदा लसूण मसाला येथे मी घालत आहे। आता यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। भाजून घेतलेली वांगी अशा प्रकारे सोलून घेतलेली आहेत। सुरीने अशा प्रकारे वांगी वरच्यावर कट करून घेतली आहेत। आता आपण भाजून घेतलेली वांगी कढईमध्ये घालून छान परतून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटे परतून झाल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कांदा भाजताना मीठ घातलेले आहे, त्यामुळे पुन्हा मी यामध्ये मीठ घालणार नाही। मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। मस्त असे चटपटीत आणि झणझणीत वांग्याचे भरीत तयार आहे।